आता आपण बघा 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा। पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या 16 नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली। रात्री उशिरा मोदी बागेत जाऊन पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा। सरकार फुकटच्या योजना आणून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते। शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन सक्षम करावं, राजू शेट्टींची मागणी। बीडमध्ये ज्योती मेटे आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर। विनायक मेटेंच्या जयंतीनिमित्त मनोज जरांगेंकडून विनायक मेटेंना अभिवादन। दिवंगत विनायक मेटेंचं मराठा आरक्षणासाठी बलिदान, समाज त्यांना कधी विसरणार नाही, मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। विनायक मेटेंच्या अभिवादन कार्यक्रमाला शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदेंची गैरहजेरी। तानाजी शिंदे नाराज असल्याची चर्चा। पदाधिकारी मला विधानसभा लढा असा आग्रह करतात, तर राज्यात माझ्यासह 5 विधानसभाच्या जागांवर लक्ष। शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया। खडकवासला विधानसभा मतदारसंघातून रुपाली चाकणकर इच्छुक। खडकवासल्यात मला लीड आहे, विधानसभेला आढावा घेणार। अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या, गोळीबाराचं कारण अस्पष्ट। परळीतील सरपंच बापू आंधळेंवर गोळीबार, शरद पवार गटाच्या बबन गित्तेवर गुन्हा दाखल। पैशांच्या वादातून गोळीबार केल्याची शक्यता। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। परळीत सरपंच बापू आंधळेंचा मृतदेह घेऊन नातेवाईकांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। गोळीबार प्रकरणी आरोपी फरार असल्यानं मृताचे नातेवाईक आक्रमक। गोळीबार प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर परळीत ठाण मांडून सदरील वाद पैशांच्या कारणावरून झाल्याची पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती। पुंडलिक खांडे आणि पंकजा मुंडेंचा 26 जूनला एकाच गाडीतून प्रवास, व्हिडिओ व्हायरल। तर 27 जूनला पंकजा मुंडेंना लोकसभा निवडणुकीत धोका दिल्याचं वक्तव्य करणारा कथित ऑडिओ व्हायरल। भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची पोलखोल करणार, आचारसंहिता संपल्यावर मीडियासमोर याद्या घेऊन बसणार। पंकज जावळे लाच प्रकरणावरून निलेश लंकेंचा निशाणा। छत्रपती संभाजीनगरमधील संदीपान भुमरेंच्या कार्यालयासमोरील बॅनरमुळे चर्चा। भुमरेंचा मुलगा विलास भुमरे आणि ठाकरे गटाच्या उदयसिंग राजपूत यांचे एकाच बॅनरवर फोटो। राजमाता जिजाऊंच्या 351व्या पुण्यतिथीनिमित्त पाचाडमधील समाधीस्थळी गोगावलेंकडून अभिवादन। भरत गोगावलेंसह शिवभक्तांची मोठ्या संख्येनं हजेरी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याच्या सूचनेनंतरही नदी फेसाळली। इंद्रायणी नदी प्रदूषणग्रस्त झाल्यानं वारकऱ्यांसह स्थानिकांमध्ये नाराजी। पुण्यात केमिकल कंपन्यांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषित, उद्योजकांकडून वसुली सुरू, कुठलीही कारवाई होत नाही। विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। वर्ध्यात पवनार येथे शेतकरी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं धरणे आंदोलन। सरकारच्या शैक्षणिक आर्थिक धोरणाविरोधात काँग्रेस आक्रमक। जगद्गुरू तुकोबांची पालखी मोठ्या भक्तिमय वातावरणात पुण्यात दाखल। संतश्रेष्ठ माऊलींची ही पालखी आज पुण्यात दाखल होणार। दोन्ही पालख्यांचा आज आणि उद्या पुण्यात मुक्काम असणार। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखीचा आज पिंपरी चिंचवडमध्ये मुक्काम। भक्तिमय वातावरणात पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। सुप्रिया सुळे तुकोबांच्या पालखीच्या दर्शनाला अडचणीत असल्यामुळे बळीराजाला न्याय मिळू दे, सुळेंचं तुकोबांकडे साकडं। पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल। गणेश खिंड रस्ता आणि एफसी रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद। आज तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन। वारकऱ्यांच्या स्वागताला पुण्यात वरुण राजाची हजेरी। पावसात भिजत लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी असंख्य वारकरी पावले चालती पंढरीच्या दिशेने। पंढरपुरात एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी चरणी 221 किलो चांदी अर्पण। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडंबरीला चांदीने मढवण्याचं काम सुरू। शिवप्रतिष्ठानच्या हिंदुस्थानच्या संभाजी भिडेंनी पुण्यात जंगली महाराज मंदिरात घेतलं दर्शन। वारीत सहभागी होण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे असंख्य धारकरी पुण्यात दाखल। वारीतल्या महिलांनी विठ्ठलासोबतच सरकारपुढे आपलं गाऱ्हाणं मांडलं। लाडकी बहीण ही योजना सरकारनं अटी शर्तींशिवाय समान पद्धतीने राबवावी अशी मागणी।
वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना शिस्त लावतात ते चोपदार. चोपदार हे वारकऱ्यांमधील पोलिसांचीच भूमिका बजावतात. आळंदीत कापड बाजारात चोपदारांच्या पेहरावासाठी गर्दी. रायगड पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता. नाशिकमध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्यानं नागरिकांमध्ये समाधान. वातावरणात गारवा, तर शेतीच्या कामांनाही वेग येणार. अहमदनगरमधील भंडारदरा कळसुबाई शिखर परिसरात पावसाचा जोर वाढला. सुट्टीचा दिवस असल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटकांची गर्दी. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या कामांसाठी दिलासा, तर जिल्ह्यातील वातावरणात गारवा. करमाळा तालुक्यात पावसाची हजेरी. पेरण्या झाल्यानंतर पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. रायगडच्या महाडमधील मांडले गावाजवळील मंडप धबधबा प्रवाहित. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानं पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळली. पावसामुळे लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो. धरण परिसरात पर्यटकांची गर्दी. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, तर आजही जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे शहादा, तळोदा आणि धडगाव तालुक्यात पेरण्यांना वेग, तर जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. भुसावळच्या हतनूर धरणाचे 6 दरवाजे 50 मिलीमीटरने उघडले. हतनूर धरणात सध्या 51% पाणीसाठा शिल्लक. पुण्यातील तामिणी अभयारण्यात पर्यटकांना 30 सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद. पावसाळ्यातील अपघात टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय. सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील करूळ घाटात ठिकठिकाणी दरड कोसळली. 250 कोटी रुपये खर्चून घाटात झालेल्या कामांवर प्रश्नचिन्ह. अकोला शहरात उद्यापासून पुढील 8 दिवस पाणी पुरवठा बंद. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणात 12%च पाणीसाठा. नाशिक शहराच्या 342 कोटींच्या पाणी पुरवठा सुधार योजनेचा प्रस्ताव नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे सादर. अमृत 2 योजनेअंतर्गत प्रस्तावाला शिखर समितीची मान्यता मिळणार. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नति हेलो। की सीढ़ियां मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया! भाग गए, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते, हिंट. बड़े आराम से. लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेल्याची घटना. भुशी धरण परिसरात शोधकार्य सुरू. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये पावसानं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत. पावसानं पाठ फिरवल्यानं चारा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पुण्यात शरद पवार गटाकडून नवजात बालकांना आरोग्य किटचं वाटप. पहिल्या 3 महिन्याकरता लागणाऱ्या आरोग्य किटचं वाटप करण्यात आलं. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील 32 जागांच्या लेखी परीक्षेसाठी 316 उमेदवारांची निवड झालेल्या उमेदवारांची जुलै महिन्यात लेखी परीक्षा होणार. गोंदिया जिल्हा पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत 10 दिवसात 3252 उमेदवार पात्र, तर भरती प्रक्रियेला 1459 उमेदवारांची दांडी. आणखी 6 ते 7 दिवस सुरू राहणार मैदानी चाचणी. वाशिम जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात अपघात. गुन्ह्यातील वाहनं धुळखात पडून पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता. भंडाऱ्यातील डांबे बिर्ली गौराळा शिवारात एका वाघिणीसह 3 बछड्यांचं दर्शन. वाघांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांची कामं खोळंबली. वन विभागाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्याच्या खेड तालुक्यातील मोहितेवाडीत बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याच्या दर्शनानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. उत्तराखंडमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपदक कुस्ती स्पर्धेसाठी इंदापूरच्या सौरभ सोनावणेंची निवड. बालेवाडी स्टेडियमवर पार पडलेल्या निवड चाचणीत सौरभ राज्यातून पहिला. पुण्यात बाळासाहेब लबडे लिखित चिंबोरे युद्ध कादंबरीचा प्रकाशन सोहळा. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भारत सासणेंच्या हस्ते कादंबरीचं प्रकाशन.